देशातल्या घडामोडींमध्ये सगळ्यात जास्त चर्चेचा विषय आहे तो आम आदमी पार्टीने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीचा। त्याचबद्दलची बातमी आपण त्यांनी सुरुवात करूयात। आज आम आदमी पार्टीनं पत्रकार परिषद घेतली आणि लोकसभा निवडणुकांसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे। आपनं 20 उमेदवार जाहीर केलेले आहेत। महाराष्ट्रातून आपनं 6 उमेदवार उतरवलेत। यात नागपूरमधून गडकरींविरोधात अंजली दमानिया, तर मुंबईतून मेधा पाटकरांना उमेदवारी मिळाली आहे, तर अमेठीमधून राहुल गांधींविरोधात कुमार विश्वास लढणार हे आता निश्चित झालंय। तर दिल्लीतल्या चांदणी चौकातून केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांच्या विरोधात पत्रकार आशुतोष यांना आपनं उमेदवारी दिली आहे। एक नजर टाकूयात उमेदवारांच्या या यादीवर। आधी पाहूया महाराष्ट्रातून कुणाला उमेदवारी मिळाली आहे। यामध्ये ईशान्य मुंबई, जिथून आता सध्या राष्ट्रवादीचे संजय दिना पाटील हे तिथले विद्यमान खासदार आहेत, इथून मेधा पाटकर निवडणूक लढवण्याची शक्यता या दोघांमध्ये सामना होऊ शकतो। तर वायव्य मुंबई इथून मयांक गांधी विरुद्ध काँग्रेसचे गुरुदास कामत अशी लढत होऊ शकते। तर दक्षिण मुंबईबद्दल जर बोलायचं झालं तर मीरा सन्याल विरुद्ध काँग्रेसचे मिलिंद देवरा अशी लढत होऊ शकते। तर नाशिकमधनं विजय पांढरे विरुद्ध राष्ट्रवादीचे समीर भुजबळ किंवा छगन भुजबळ यांचंही नाव घेतलं जातंय, ते देखील असू शकतात खासदारकीसाठी, अशी लढत होऊ शकते। तर पुण्यातनं सुभाष वारे विरुद्ध काँग्रेसचे सुरेश कलमाडी, तर नागपूरमधून अंजली दमानिया यांच्या विरुद्ध नितीन गडकरी असा सामना या निवडणुकीत आपल्याला बघायला मिळू शकतो। देशातल्या काही महत्त्वाच्या लोकसभा मतदारसंघांच्या उमेदवारांची यादीही आपण जाहीर केली आहे। यामध्ये दिल्ली चांदणी चौक, जिथले विद्यमान खासदार आहेत कपिल सिब्बल, जे केंद्रीय मंत्री देखील आहेत, त्यांच्या विरोधात पत्रकार आशुतोष असतील, तर अमेठीतून राहुल गांधी यांच्या विरोधात कुमार विश्वास निवडणूक लढवतील, तर गुरगावमधून योगेंद्र यादव, तर फारुखाबाद म्हणजेच उत्तर प्रदेश इथून मुकुल त्रिपाठी, सध्या तिथे काँग्रेसचे सलमान खुर्शीद हे विद्यमान खासदार आहेत तिथले, तर मैनपुरी उत्तर प्रदेश इथून बाबा हरदेव जे मुलायम सिंग यांच्या विरोधात निवडणूक लढवतील, तर लुधियानामधनं HS फुल्का इथे काँग्रेसचे मनीष तिवारी तिथले विद्यमान खासदार आहे। अशी लढत ही बघायला मिळू शकते। ही आहे उमेदवारांची आपनं जाहीर केलेली यादी।